मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये फक्त 28.35% पाणीसाठा शिल्लक आहे। 15 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेनं निर्णय घेतलेला आहे। तर सध्याचा पाणीसाठा हा 6 जुलैपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतकाच आहे। भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणातील राखीव पाणीसाठा उपलब्ध झाला तर 17 ऑगस्टपर्यंत तो पुरेल इतका आहे। अल निनोमुळे यंदा कधी आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज नसल्यामुळे 15 मे पासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात ही लागू करण्यात येणार आहे। विदर्भात अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईची समस्या आहे। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक थेंब नाहीये। लोक जगतील कसे असा सवाल हायकोर्टाने विचारलाय। विदर्भामध्ये पारा 45-46 अंशांवरती पोहोचलाय आणि त्यामध्येच ग्रामीण भागामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवतेय। त्यामुळे लोक जगतील कसे असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केलाय। अमरावतीच्या आदिवासी मेळघाट भागामधील प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचा किमान 1 टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिलेले आहेत। मेळघाट इथल्या कुपोषणामुळे होणाऱ्या बाल मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह इतरांनी याचिका दाखल केली आहे। धारणी, चिखलदरा आणि चुरणी यांच्यासारख्या भागामधील जलस्रोत हे पूर्णपणे आटलेले आहेत अशी माहिती ही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिलेली आहे। आणि त्यावरती न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी पाणी टंचाई असलेल्या गावांची यादी ही सरकारी वकिलांना तातडीने सादर करावी असे निर्देश दिले। तर दरम्यान कानउघडणी करताना हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। ग्रामीण भागात पाण्याचा एक थेंब नाही, लोक जगतील कसे? मेळघाट भागात प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा किमान 1 टँकर द्या। पाणी टंचाई असलेल्या गावांची यादी तातडीने सादर करा। प्रधान सचिवांना सकाळी 11 वाजता आमच्या न्यायालयात आणा। आम्ही त्यांना संध्याकाळी 6 पर्यंत वातानुकूलित कोर्टात बसवू। तापमान 25 अंशांपेक्षा कमी असेल तेव्हा ते संध्याकाळपर्यंत पाण्याशिवाय बसतील का? मेळघाट आणि इतर प्रदेशामध्ये तापमान 45.6 अंश सेल्सिअस वरती आहे। तिथं माणसांचं काय होईल? जमिनीत खड्डा खोदला तरी पाणी मिळणार नाही, पाण्याचा थेंब नाही, त्यांनी काय करायचं? तर अशी कानउघडणी ही हायकोर्टाकडून करण्यात आली आहे।